विकासाचा जो स्वप्न तुमच्या डोळ्यात आहे ना तो पूर्ण तुमचा आमदार करणार आहे, म्हणून मला विधानसभेची उमेदवारी मला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिली। 7 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्या मतदारसंघात आले 1 वर्षात। हे त्या दिवशी रात्री जाहीर केलं बांधकाम मजुराला 5000 रुपये देतो, लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईला मला बोलवलं, 9:30ला कॅबिनेट झाली, 13 तारखेला मुख्यमंत्री इथे होते, 14 तारखेला सकाळी 9:30च्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला, 12:30 वाजे इंटरव्ह्यू दिला व्हिडिओच्या समोर। 15 तारखेला आचारसंहिता नसती लागली तर सर्व 17,000 पेट्या मी वाटप केलं, 35,000 लोकांना दलाल बांधकाम कामगार ठेकेदार नाही, ग्रामसेवक नाही, सर्वांना लाभ द्यायचा, सर्व छळ बंद करायचा लोकांचा। हे छळतात लोकांना, आम्हाला छळ बंद करायचा आहे। आणि आता सर्व सामान आम्ही पेट्या डिनर सेट घरी पाठवणार आहोत तुमच्या, शासन आपल्या दारी आणि पेट्या आपल्या घरी। तुम्ही कशाला चिंता करता? आणि हळूहळू 2 वर्ष आपल्याला सरकारचे मिळाले। कोरोनामध्ये आपण खूप त्रस्त होतो, हे कोविड केअर सेंटर उघडलं, आपण दिवस रात्र किट वाटप करत होतो, ह्या पेशंटसाठी इथं धावपळ तिथं धावपळ, सर्व पक्षाचे लोक होते, मी असं म्हणत नाही, आपले तर होतेच, गौरव भोर आपला वैद्यकीय सहायता कक्ष होताच, हे लोक मरत होते, आपण ते ऑटो बंद होते, पानठेले बंद, मालीचे दुकान बंद, चहाच्या टपऱ्या बंद, सर्व बिचारे लोक लॉकडाऊनमध्ये त्रासून गेले होते, खायला नव्हतं लोकांना। आम्ही 32,000 किट लोकांना घरी घरी जाऊन वाटप केल्या, पुऱ्या ऑटोवाल्यांना सर्वांना। त्या ऑक्सिजन के 100 सिलेंडर ब्लॅकमध्ये विकत घेतले, फ्लोमीटर घेतले, ऑक्सिजन डायमीटर घेतलं, सर्व घेतलं लोकांसाठी आणि लोकांना वाचवण्यासाठी दिवस रात्र एक करत होतो आम्ही। हे कर्मपुत्र तेव्हा कुठे होते? तुमच्याकडे करोडो अरबो रुपये डोनेशनचे जमा केलेले, तुमच्याकडे पैसे आहे, मग एका गरीब माणसाला मदत केली का? सांगतात कर्मपुत्र 10 वर्षापासून काम करून राहिलो, याले फक्त सत्ता पाहिजे, स्वतःच्या वैभवासाठी, स्वतःच्या सन्मानासाठी, स्वतःच्या स्टेटससाठी आणि आपल्या शैक्षणिक संस्था सांभाळण्यासाठी। ते आले मारुती कारवाले मशाल घेऊन, चांगली गोष्ट आहे, लढा काही अडचण नाही, पण त्याला विजयाचा मार्ग या तिघही लोकांनी 3 उमेदवार उभे करून आणि सांगतात बदला घेणार आहे। अरे बदला कायचा घेणार आहे? तुम्हाला तर भास्कर जाधवनी प्रमाणपत्र दिलं ना, दिलं की नाही दिलं? भास्कर जाधवनी तुम्हाला प्रमाणपत्र दिलेलं आहे, मला काही बोलण्याची गरज नाही। ही लढाई कशासाठी आहे? ही महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडीची लढाई नाही आहे, महायुतीची लाईन बिलकुल क्लिअर आहे। एवढे सर्व महापुरुष आणि महानुभाव आणि सर्व जनता बसलेली आहे माझ्यासोबत, मला कशाची चिंता नाही आहे। याची लढाई आपसात आहे, 1 2 3 4 तिथे 2 नंबर 3 नंबर 4 नंबर आणि 5 नंबरसाठी भांडून राहिलं। लढाई त्यांच्या हातात हात नाही आहे, लोकसभेत होते, आता तंगड्यात तंगडी आहे आणि कुस्ती सुरू आहे नुरा। आणि तुम्हाला काय चिंता? एवढे जनतेचा आशीर्वाद आहे, एवढं प्रेम भेटलं लोकांचं, काय करायचं आयुष्यात अजून माणसाला? या पदाचा फायदा लोकांना द्यायचा, स्वतःच्या स्वार्थासाठी नाही। हे पद जनतेच्या कल्याणासाठी, जनतेच्या हितासाठी, गरिबाचे धोरण करण्यासाठी, दिव्यांगासाठी, सामान्य माणसासाठी, शेतकऱ्यासाठी, कामगारांसाठी, युवकांसाठी। आता ते का सांगतील मला? अरे आशिष जायस्वाल असा आमदार आहे की ज्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी MIDC दिली, आंबळीला नायकुंडला 3000 एकरचे MIDC, इथं प्लॉट मिळत नव्हते, 3000 एकरचे MIDC। आणि दुसरी महाराष्ट्राची पहिली MIDC कनानला दिली, महाराष्ट्राची पहिली MIDC फक्त महिलांसाठी, उद्योग लावण्यासाठी। बेरोजगारीचा प्रश्न आहे ना, आहे ना, मला माहित आहे, कोणी रस्ता नाली पूल मागतो मी देऊ शकतो, नोकरी मागली देऊ शकत नाही। हे हजारो तरुण माझ्यासोबत काम करतात, मला त्यांना रोजगार द्यायचा आहे। काय पाहिजे म्हणाले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री? मला साहेब मला सर्व दिलं, फक्त एक माझं स्वप्न राहिलं, मला MIDC द्या। आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मला 2 MIDC दिली, 2, एक आंबळीला एक कनानला, 3000 एकरची हे आणि 1000 एकरची ते, आणि सर्व पॅकेज ऑफ इन्सेंटिव्ह देऊन लोकांचे उद्योजकासाठी। कशाला सत्ता पाहिजे? लोकांचा कल्याण करण्यासाठी। माझ्यावर काय टीका करता? आणि मी तुम्हाला सांगतो, आता तर मला फिल्म सिटी दिली आहे, महाराष्ट्रामध्ये 2 फिल्म सिटी आहेत, दादासाहेब फाळके चित्रनगरी मुंबईला, दुसरी कोल्हापूर चित्रनगरी, महाराष्ट्राची 3री फिल्म सिटी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला दिली। त्यांनी मला एक दिवस बोलायला सांगितलं, आशिष तू माझा मित्र आहे, इतक्या वर्षापासून आपण मित्र आहोत, तुम्ही आपली सरकार आणली आहे, तुला मी फिल्म सिटी देतो म्हणलं द्या। आता तर आपला कार्यक्रम झाला होता कुवार व्यसन मस्त, त्याच्यावर टीका करते ती नाटक कंपनी, देव कालावरून तरी आमच्या उमेदवाराला पाडू शकत नाही, देवाची गरज नाही, आमचे भक्तच काफी आहे, भक्तच काफी आहे।
ती म्हणते हेमा मालिनीला आणले तर तुम्हाला कोणतं तकलीफ झाली, तुला पैसे घेतले का, तुमच्यापासून वर्गणी मागितली का, मागे टीका करत होते ना. परसरामजी राऊत कुठं किती खुश झाले ते, फोटो काढले त्याच्यासोबत हेमा मालिनीचे, आहे की नाही. अरे उभे तो आहे जर लोकांना कळून तर ते हिरो असतील ते. कैलाश खेर आले रामटेकला, हंसराज रघुवंशी आले, तो म्हणे मी घोगऱ्याला येऊन व्हिडिओ करणार आहे म्हणे. कैलाश खेर म्हणे मी रामटेकवर अल्बम करतो, राम के काही धाम रामटेक एक धाम. मी म्हटलं आता मी निवडणुकीत जी आहे, पेटी वाटप सुरू आहे, सर्व कामगाराचे फॉर्म सुरू आहे, याचे फॉर्म सुरू आहे, त्याचे फॉर्म सुरू आहे, माझे भूमिपूजन नाही करू शकून राहिलो. परंतु हे सर्व आपण करत आहोत. सांस्कृतिक कार्यक्रमची जोरदार मेजवानी, अजून 4 फेस्टिवल आपले रेडी आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. अरे लोकांच्या जीवनात आनंद द्यायचा आहे, लोकांच्या जीवनामध्ये खूप आनंद द्यायचा आहे. हॅपीनेस इंडेक्सवर काम करतो. माणसाच्या आयुष्यातील जेवढे दिवस आहेत ते आनंदी गेले पाहिजे. तुम्ही मंडई करताना, गावात लावण्या करताना, तमाशा करताना परंपरा कशाची आहे, आपण दिवस रात्र मेहनत करतो तणावस्थे जीवनामध्ये, त्याच्यात आनंद निर्माण झाला पाहिजे. म्हणून एवढा मोठा महोत्सव घेतला. याचे पोट दुखून राहिले, जसे याचेच पैसे घेतले. एक तर याच्यासारखा रेती चोरी करतो का मी कधी. याने सध्या नवीन कार्यक्रम सुरू केला. साले स्वतः त्या कोणतं काय महादुला चिचोरीमध्ये मायनिंग केली, पटवारीमध्ये मायनिंग केली. याचे चोट्टे, हेच रेती घाट, ह्याचे सर्व लफडे, याचेच घाट. आणि साला काय झालं तर माझ्या नावाने, देखो गौर से देखो मिस्टर नटवर लाल को उलटा चोर दाटे को तुआल को. जे पर्यटक आहे, आपण मस्त पर्यटन क्षेत्र बनवून राहिले. या पर्यटन अतिथी देवो भव, या इथं लक्ष्मी दर्शन होऊन राहिलं, मस्त आहे. आपला लुटलेला माल परत येण्याची सुवर्ण संधी 20 तारखेपर्यंत आहे, त्याचा पुरेपूर लाभ घ्या. आणि एक टेन्शन घ्या, बकऱ्या आहे म्हणून खाताना लक्षात ठेवा की ते बकऱ्या आहे की अजून काही आहे. उमरेटचा इतिहास वेगळा आहे, त्या गावाचे कुत्रे संपून घेतो. लोकमतला बातमी होती, त्यामुळे सावध राहा. समोरचा माणूस आपल्याची फसवणूक करत आहे का याचं लक्षात घ्या. ते आपला वापर करायला आलं की आपण त्याचा वापर करणार याचा विचार तुम्ही करून टाका. आणि मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो की तुम्ही कुठलीच काळजी करू नका. मी जीवनात आमदार होण्याचं स्वप्न पाहिलं नव्हतं, कुठल्याच अँगलने आमदार होऊ शकत नव्हतो, काही पार्श्वभूमी माझी तशी नव्हती. परंतु लोकांनी केलं ना मला आमदार. आता तिथूनही केलं आणि पार्श्वनी आली तर इथूनही केलं, गाव माहीत नव्हते मला. ते म्हणाला अशीच जसं आमदार होऊ शकतं ना अपक्ष होऊ शकतं, तर मी काय नाही होऊ शकत. म्हणलं ये, पण त्याच्यासाठी क्लास तर लाव माया. आणि मी तुला ॲडमिशन देताना कुठलंही डोनेशन घेणार नाही याची गॅरंटी देतो. परंतु लोकांचे पैसे लुटायचे, पैसे कमवायचे, ते पैसे इलेक्शनमध्ये घालवायचे. कारण की मोदी राजमध्ये ब्लॅक मनी ठेवता येत नाही, ईडीवाले बहुत भारी आहे, काय करतील त्याचं काही खरं नाही आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमचा आमदार तुमचे सर्व प्रश्न, तुमचे दुःख दूर करण्यासाठी, तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी जे जे प्रश्न या भागाच्या मतदारसंघाच्या विकासाचे असतील ते प्रश्न कोण, हे 4-4 पूल झाल्यामुळे चित्र बदलणार आहे. अरे मी राहील नाही राहील आमदार किंवा जीवनात राहणार नाही राहणार, परंतु मी बनवलेले या पुलामुळे लोकांच्या जीवनात कल्याण झाला. इकडच्या लोकांना तिकडे जाण्यासाठी जे फेरफटका लागत होता, रोजचे पेट्रोल डिझेल वाचणार आहे. आता पार्श्वनीचं काय, पार्श्वनी MIDC नागताना कुठं ते का ना डोमन चकोले नाही केलं बाकीच्या लोकांनी, मी केलं ना त्याचं काम. मागे सांगितलं होतं ना मीच करणार आहे. पार्श्वनी खंडाळा पूर्ण डांबरीकरण, पार्श्वनी निंबा पुन्हा सिमेंटचा होत आहे, ते पांदन सिमेंटची होत आहे. पार्श्वनी पळसोडी होत आहे, पालोरा पळसोडी होत आहे, त्या पार्श्वनी भागीमारी बाजार समितीकडून होत आहे. पुऱ्या पार्श्वनीचे रस्ते टकाटक करून राहिलं पुऱ्या पाणीसहित. आणि हे माझ्या नावाने फुकट आता इलेक्शनमध्ये बदनाम करा. आता नवीन पिल्लू आणलं म्हणजे कोणतं पाहिजे, भारतीय समाजाची जागा. चला मला चक्करमध्ये आलो झालं कुठून आणली. खोटं बोलून लोकांचं, जसं लोकसभेमध्ये यांनी केलं आरक्षण खतरे में, इस्लाम खतरे में, संविधान खतरे में, काही खतरेमध्ये नव्हतं, साली काँग्रेस खतरेमध्ये होती. त्याला आपला खतरा टाळण्यासाठी या खतरेमध्ये टाकून दिलं आणि फुकटात मतं घेतली यायची. पण आता ते लोकांना समजले. आता अनुसूचित जातीसाठी जेवढ्या योजना मी केलेल्या आहे, महाराष्ट्राच्या इतिहासात तुमच्या आमदाराची नोंद राहणार आहे की अनुसूचित जाती आणि जमातीसाठी सर्वात जास्त योजना मी तयार केल्या. आता त्यांना पूर्णपणे इलेक्ट्रिक आपण फ्री करणार आहोत नंतर OBCला. आता शहरी घरकुल, ग्रामीण घरकुल OBCचे मोदी आवासमध्ये आणले.
आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त घरकुल आपण बनवलेले आहे, त्याचा रेकॉर्ड आहे आपला. सर्वात जास्त ग्रामीण रस्ते डांबरीकरण आपण केलेले आहे, चष्मे वाटप, राशन कार्ड, ढमका ढमका. याले फक्त टीका करता येते माझ्यावर, आणि मला यांना मतं घेण्यासाठी देखील माझा वापर करावा लागत आहे. ते स्वतःच्या नावाने मतं मागू शकत नाही. आणि ये तो पूरे हम तो तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे, सुबह पहली गाड़ी से 20 तारीख के बाद घर का लौट जाओगे. कामटे सोडलं तुम्ही, उद्या रामटे सांगा. मी रोज आरोप करतो, हिंमत असेल ते येऊन सांगा की आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत या पारशिवनीच्या लोकांशी संपर्कात राहील. कामठी सारख्या रामटेक विधानसभेच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, हे वचन द्या लोकांना. या मोहितेने सोडले या लोकांना, या लोकांनी बिचाऱ्यांनी त्याचे काम केले. आणि सर्व मच्छीमार पासून सर्व लोकांना ते तुम्ही टीका किती करू द्या, हा समाज माझ्यासोबत ताकदीने उभा आहे. कारण की आमच्या सरकारने मच्छीमारांचं महामंडळ केलं. बावनकुळे साहेबांचं जोरदार टाळ्याने आपण स्वागत करावं. आमच्या सरकारने समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय आम्ही देत आहोत, आमची सरकार देत आहे. माननीय बावनकुळे साहेब या ठिकाणी आले. एक पालकमंत्री कसं असावं त्यांनी करून दाखवलं. एक ताकदीने माझ्या मागे माझ्या सोबत असलेला माझा एक सहकारी आज माझ्या प्रचारासाठी आला, त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि पुन्हा माननीय बावनकुळे साहेबांना या जिल्ह्याचा पालकमंत्री करण्यासाठी तुम्हाला मला मतदान करायचं आहे, मला आमदार करण्यासाठी तर करायचंच आहे. मी त्यांना विनंती करतो की वेळेअभावी त्यांनी भाषणाला सुरुवात करावी. आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की तुम्ही धनुष्यबाणाची 1 नंबरची बटन दाबा. पुन्हा पाचव्यांदा आपल्या हक्काच्या आमदाराला महाराष्ट्रात विधानसभेत पाठवा. या पार्श्वभूमीचं चित्र मी बदलत आहे आणि पूर्णपणे बदलून या शहराला अतिशय सुंदर करेल, या तालुक्याचा कायापालट करेल, एवढं सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आपल्या परिवारांनी टाइम देखने के लिए 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आपल्या परिवारांनी आणि जिथे जिथे आपला कॉन्टॅक्ट आहे त्या सर्व कॉन्टॅक्ट नंबरमध्ये कॉन्टॅक्ट करून आशिष जयस्वालजीच्या धनुष्यबाणवर आपण प्रचंड बहुमताने विजयी करावं, एवढी हात जोडून विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे. माझी विनंती आपण मान्य केली असाल अशी माझी धारणा आहे. माझी धारणा मी पक्की करू का? जोरात सांगा, पक्की करू का? बंधू भगिनींनो, खरं तर आशिष जयस्वाल असे आमदार आहे की मंत्रालयाच्या 7 मजल्यामधून कोणता GR केव्हा काढायचा आणि कोणतं काम कुठून आणायचं, खरं तर आशिष जयस्वाल हे डाकू म्हणून नाही. डाकू कुठले? हे बाकी डाकू नाही. आपल्या विधानसभेकरता, आपल्या शेतकऱ्याकरता, शेतमजुराकरता, आपल्या भागातल्या लोकांकरता मी असा काम करणारा आमदार, माझ्यापेक्षाही जास्त काम आशिष जयस्वाल करू शकतात, एवढं काम माननीय आशिष जयस्वालने केलं आहे. बंधू भगिनींनो, 20 तारखेची निवडणूक ही 2,32,00,000 लाडक्या बहिणीची आहे. 20 तारखेची निवडणूक ही शेतकऱ्यांना कर्जमाफ करणारी आहे. 20 तारखेची निवडणूक ही शेतकऱ्यांना आपल्या विजेचे बिल, मी ऊर्जा मंत्री होतो, मी विचार केला होता कधीतरी शेतकऱ्याचे वीज बिल माफ होतील, पण मला अभिमान आहे एकनाथ शिंदे सरकारला देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले आणि आता शेतकऱ्याचे संपूर्ण वीज बिल माफ झाले. आशिष जयस्वालचं धनुष्यबाणचं मत म्हणजे पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना 1ही रुपया विजेचं बिल येणार नाही, याकरता मत आहे. आशिष जयस्वालांचं मत म्हणजे बंधू भगिनींनो, मुलींना KG ते PG पर्यंत मोफत शिक्षणाचं मत आहे. आशिष जयस्वालांचं मत म्हणजे मोदी सरकारच्या 58 योजना रामटेक विधानसभेत आणण्याचं मत आहे. आशिष जयस्वालच्या मागे विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी त्यांच्या पाठीची मागे उभे आहेत. आशिष जयस्वालच्या मागे विकास पुरुष नितीन गडकरीजी उभे आहेत. आशिष जयस्वालच्या मागे देवेंद्र फडणवीसजी उभे आहेत, चंद्रशेखर बावनकुळे उभे आहेत. एवढं सारं व्यासपीठ आहे, तुम्ही आहे, तुमच्यासारखे देवदुर्लभ कार्यकर्ते आशिष जयस्वालच्या मागे उभे आहेत. आणि त्याच्या विरुद्ध कोण आहे? गोरे गोरे गालो पे काला काला चष्मा. बघा बंधू भगिनींनो, या ठिकाणी काँग्रेसवाल्याची हालत खराब आहे. हेच राजेंद्र मुळात कामठीमध्ये येतात, हेच राजेंद्र मुळात बिना मारेगाव मध्ये येतात
आणि पंजाला मत मागतात, हे सुनील केदार काँग्रेसचे मत मागतात आणि इकडं बॅट बॉल खेळून राहिले। बंधू भगिनींनो, खोटारडे आहेत, तुमच्या मताचं दान घेऊन पडून जातील, पण आशिष जयस्वाल तुमच्या मताचं कर्ज मागतात आहे, त्यांना इमानदारीने मताचं कर्ज द्या। 5 वर्ष आशिष जयस्वाल आणि मी दोघं छेकड्याची जोडी आहेत, 100च्या स्पीडनं आम्ही शंकरपट जिंकल्याशिवाय राहणार नाही, शंकरपट जिंकल्याशिवाय राहणार नाही। बंधू भगिनींनो, आशिष जयस्वाल असे आमदार आहे, खऱ्या अर्थाने आम्ही दोघंही ठरवलं आहे नागपूर जिल्ह्याचा विकास करण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे आणि बंधू भगिनींनो, पुढच्या काळामध्ये आपल्याला ह्या जिल्ह्याचा पार्श्वभूमीचा विकास करायचा आहे। मी तुम्हाला वचन द्यायला आलो आहे, जेवढे कामं कामठी विधानसभेत होतील तेवढेच कामं पारशिवनी आणि रामटेक विधानसभेत होईल, याची जबाबदारी मी घेतलेली आहे। काही भाजपाचे कार्यकर्ते आणि नेते आशिष जयस्वालच्या विरुद्ध काम करतात आहे, मी त्यांना पार्टीतून काढणार आहे, आज पार्टीतून काढणार आहे। त्यांचं ऐकायचं नाही, काही लोक जाणून बॅट बॉल खेळून राहिले आहे, त्यांचं ऐकायचं नाही। बंधू भगिनींनो, भगवान प्रभू रामचंद्राच्या हातात काय होतं? काय होतं? जोरात सांगा, काय होतं? भगवान प्रभू रामचंद्राच्या हातात काय होतं? रामटेक विधानसभा आहे, रामटेकच्या प्रभू रामचंद्राच्या हातात काय आहे? धनुष्यबाणाने काय केलं होतं? भगवान प्रभू रामचंद्रांनी कोणाचा वध केला होता? तुमची बटन कोणाचा वध करणार आहे? अरे तुमची बटन कोणाचा वध करणार आहे? इतक्या जोराने बट्टा दाबा, इतक्या जोराने बट्टा दाबा, इतक्या जोराने बट्टा दाबा, इतके धनुष्यबाण, इतके धनुष्यबाण, इतके धनुष्यबाण काढा। बंधू भगिनींनो, नौटंकी आहे, हे फक्त पर्यटन करायला आले, टुरिझम वर आले पार्श्वनीमध्ये, म्हणजे वारा व्यवसाय आहे ना, पर्यटन क्षेत्रासाठी आले आहे, काही करणार नाही। मला राजेंद्र मुळक माहिती आहे, माझ्याकरता असे झाले, माझ्या विरुद्ध बघा 2014 मध्ये असे आले, म्हणजे तुमच्याकडे आले ना, म्हणजे कालाकालाच्या समान हे असं बघा 35,000 मतांनी हारले कामठी विधानसभेत आणि 1 by 1 मध्ये। हे फुसकी केस आहे, कशी आहे? काही चिंता नको करा, मी तुम्हाला सांगतो, आशिष जयस्वालजी खऱ्या अर्थाने एवढ्या बटना दाबा, एवढ्या जोरान दाबा, फक्त बटन तोडू नका, बटन तोडले तर आशिष जयस्वालचं नुकसान होईल, एवढ्या जोरानं बटना दाबा, असा 440 व्होल्टचा करंट लावा की खांबल्याचं पार्सल खांबल्याला वापस पाठवा। यानंतर ज्यांची हिंमत या विधानसभेत कधीच आली नाही पाहिजे, 23 तारखेनंतर ही केस गुमनाम झाली पाहिजे, गुमनाम झाली पाहिजे। बंधू भगिनींनो, गुमनाम झाली पाहिजे। कराल का? माझे एक काम कराल का? मी एवढ्या दूरून आलो, इतका फास्ट आलो, 2-4 ठिकाणी माझी गाडी जमा झाली असती, एवढा लवकर आलो। माझं एक काम कराल का पार्श्वच्या बंधूंनो? जर दोन्ही हात वर करून नका, माझं एक काम कराल का? 20 तारखेला सकाळी 7 वाजता झोपून उठायचं। किती वाजता? आणि प्रत्येकाने तुमचं घर आणि किती? 3 घर। किती घर? न्यू NK हेअर सलून किती घर? भाऊ रबर स्टॅम्प वाले, मला शारदा प्रिंटिंग वाले किती घर? तुमचं घर आणि किती घर? तिकडे झेरॉक्स मशीन वाले तुमच्या घराने किती घर? केशव मेडिकल वाले तुमच्या घराने किती घर? तुम्ही 3 घर। तुमचं घर 7 वाजतापासून 12 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर जाऊन धनुष्यबाणची 1 नंबरची बटन दाबून यायची। किती नंबरची? तुम्ही 3 घर सांभाळा, तुम्ही तुमचं घर आणि 3 घर सांभाळा। आशिष जयस्वाल आणि चंद्रशेखर बावनकुळे पूर्ण 5 वर्ष तुम्हाला सांभाळल्याशिवाय राहणार नाही, पूर्ण तुमची गॅरंटी घेतल्याशिवाय राहणार नाही। एवढीच विनंती मी आपल्याला करतो आणि कराल का नाही? इमानदार सांगा, कराल का नाही? पक्का ना? पक्का? गॅरंटी? अरे आपलं सरकार येणार आहे, आपलाच मुख्यमंत्री असणार आहे, आपलाच पालकमंत्री असणार आहे, आपलं सरकार येणार आहे आणि आपलं सरकार पार्श्वनीमध्ये 58 योजना घेऊन येत आहे, 58 योजना घेऊन येत आहे। आशिष जयस्वाल या ठिकाणी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये अत्यंत महत्वाच्या पदावर राहणार आहे आणि शिवसेना भाजपाचा हा रथ, हा जगन्नाथाचा रथ आपण पुढे घेऊन जाणार आहोत। एवढीच विनंती मी आपल्याला करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद।
आहे